वेलकम. संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण प्रश्नपत्रिका प्रथम घटक चाचणी परीक्षा विषय अर्थशास्त्र इयत्ता 12वी या विषयाची प्रश्नपत्रिका पाहूया. आपण ही प्रश्नपत्रिका कालच मी तुम्हाला दिलेली आहे, पण उत्तरं द्यायची राहिलेली आहे. तर आज आपण प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते पाहूया. इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र आणि 25 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रथम घटक चाचणी परीक्षा. प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायचा प्रयत्न केलेला असेल तर पहा, उत्तर बरोबर आहेत किंवा चूक ते पाहून घ्या. प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 5 गुण आहेत त्याला. 1. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या शब्दांचा सर्वप्रथम वापर टिंबटिंब यांनी केला. पर्याय ॲडम स्मिथ, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल, रॅग्नर फ्रिश, लॉर्ड जे.एम. केन्स. आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे रॅग्नर फ्रिश. पण फक्त असा शब्द नाही लिहायचा रॅग्नर फ्रिश, तर हे पूर्ण वाक्य लिहायचं आहे. क्रमांक टाकायचा पहिला आणि मग सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या शब्दांचा सर्वप्रथम वापर रॅग्नर फ्रिश यांनी केला. हा शब्द इथं लिहिल्या, कमी याच्या खाली अशा 2 रेषा मारायच्या पेन्सिलने किंवा काळ्या पेनने. लाल पेन तुम्ही वापरायचा नाही उत्तरपत्रिकेत. क्रमांक 2. गट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा किंवा तृप्तिबिंदू म्हणजे जेव्हा टिंबटिंब. पर्याय आहेत एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते. एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते. एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता 0 होते. सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते. अचूक उत्तर आहे एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता 0 होते. हे पूर्ण वाक्य विधान पूर्ण लिहायचं आहे. क्रमांक 3. मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील सूत्राने असा स्पष्ट करता येतो. इथे उत्तर लिहायचं आहे आणि 4 प्रकारची वेगवेगळी सूत्र दिलेली आहे. त्याचं उत्तर मी लगेच सांगते तुम्हाला. पहिलं आहे dx बरोबर f कंसामध्ये px. मागणी हे किमतीचं फलन आहे असा त्याचा अर्थ होतो. क्रमांक 4. क्ष अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र टिंबटिंब. पर्याय संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी. याचा अचूक उत्तराचा पर्याय आहे संपूर्ण लवचिक मागणी. आणि पूर्ण वाक्य लिहायचं, फक्त एवढं उत्तरच नाही लिहायचं, तर चौथं वाक्य लिहून मग रिकाम्या जागी तो शब्द लिहायचा आणि मग 2 रेषा मारायच्या त्याच्याखाली पेन्सिलने किंवा पेनने. क्रमांक 5. पर्यायी वस्तूंची किंमत आणि मागणी यात टिंबटिंब. पर्याय पाहूया. प्रत्यक्ष संबंध असतो, व्यस्त संबंध असतो, कोणताही बदल नाही, प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो. याच्या उत्तराचा अचूक पर्याय आहे प्रत्यक्ष संबंध असतो. काही मार्गदर्शकामध्ये नवनीत किंवा काही तत्सम साहित्यामध्ये चौथा दिलेला आहे प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो, तर ते चूक आहे. या प्रश्नाच्या ठिकाणी लक्ष द्या. पर्यायी वस्तूची किंमत आणि मागणी यात प्रत्यक्ष संबंध असतो हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आहे पहिल्यातलाच. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणत्याही 3. 5 संकल्पना दिल्या, 3च सोडवायच्या. 6 गुण आहेत, म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण. 1. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. 2. आरतीने साखरेची अधिक मागणी केली कारण गुळाची किंमत वाढली. 3. ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. 4. शासनाच्या संगणकीकरणाच्या धोरणामुळे संगणकाची किंमत स्थिर असूनही संगणकाची मागणी जास्त झाली. 5. सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. चला तर पाहूया याचं उत्तर कसं लिहायचं. क्रमांक 1. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. उत्तर लिहायचं. पहिल्यांदा लिहायची उदाहरणामधली संकल्पना, वैयक्तिक घटक अभ्यास. आता याच्यासाठी 1 गुण आहे आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायचं संकल्पनेचं, त्याला 1 गुण आहे. स्पष्टीकरण लिहायचं. अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक अभ्यास होय. उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योगाचा वैयक्तिक उत्पन्नाचा केलेला अभ्यास. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता उत्तराचा. क्रमांक 2. आरतीने साखरेची अधिक मागणी केली कारण गुळाची किंमत वाढली.
आता उदाहरणातील संकल्पना कोणत्या आहेत? धन, छेदक, लवचिकता. आणि संकल्पनेचं स्पष्टीकरण लिहायचं. एका वस्तूच्या मागणीतील वाढ ही दुसऱ्या वस्तूच्या किमतीतील वाढीमुळे होत असेल तर एका वस्तूच्या मागणीत आणि दुसऱ्या वस्तूच्या किमतीत समसंबंध असतो, तर त्या दोन वस्तूमध्ये धनछेदक लवचिकता असते की साखरेची मागणी वाढली, बाणाने दाखवली, तर गुळाची किंमतही वाढली, बाणाने दाखवलेली आहे. धनछेदक लवचिकता. क्रमांक 3. ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. उदाहरणातील संकल्पना आहे उपयोगिता. स्पष्टीकरण लिहायचं. मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय. क्रमांक 4. शासनाच्या संगणकीकरणाच्या धोरणामुळे संगणकांची किंमत स्थिर असूनही संगणकांची मागणी जास्त झाली. उदाहरणातील संकल्पना मागणीतील वाढ. आणि स्पष्टीकरण लिहायचं. वस्तूच्या किमतीत बदल न होता इतर परिस्थितीत अनुकूल बदल झाल्यास वस्तूची मागणी जास्त होते, त्यास मागणीतील वाढ असे म्हणतात. स्क्रीनशॉट काढत राहा उत्तराचा. क्रमांक 5. सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. संकल्पना आहे काल उपयोगिता. आणि स्पष्टीकरण. काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते किंवा वाढते ती उपयोगिता म्हणजे काल उपयोगिता होय. असं संकल्पना आणि स्पष्टीकरण दोन्ही लिहायचं. प्रश्न क्रमांक 2 आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2च सोडवायचे. 3 दिलेले आहेत आणि 8 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. 2. मागणीचे प्रकार स्पष्ट करा. 3. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. पाहूया आपण. उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. उपयोगितेचे प्रकार पुढील प्रमाणे. 1. रूप उपयोगिता. वस्तूचे स्वरूप बदलल्यामुळे वाढलेली उपयोगिता म्हणजे रूप उपयोगिता होय. वस्तूचा रंग, रूप, आकार, बाह्य स्वरूप इत्यादींमध्ये बदल करून रूप उपयोगिता निर्माण केली जाते. उदाहरणार्थ मातीपासून भांडी बनवणे, लाकडापासून फर्निचर बनवणे इत्यादी. ही झाली रूप उपयोगिता. दुसरा प्रकार आहे स्थल उपयोगिता. वस्तूचे स्थलांतर करून वाढवलेली उपयोगिता म्हणजे स्थल उपयोगिता होय. वस्तूचे उत्पादनाच्या ठिकाणाहून उपभोगाच्या ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे स्थल उपयोगिता निर्माण होते. उदाहरणार्थ समुद्रकाठची वाळू बांधकामाच्या ठिकाणी वाहून आणून त्या वाळूत उपयोगिता निर्माण करणे. ही झाली स्थल उपयोगिता. तिसरा प्रकार आहे सेवा उपयोगिता. समाजातील विविध घटकांनी पुरवलेल्या सेवांमधून मिळणारी उपयोगिता म्हणजे सेवा उपयोगिता होय. उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, शिक्षक इत्यादींच्या सेवांमधून मिळणारी उपयोगिता. 4. ज्ञान उपयोगिता. विशिष्ट वस्तूचे ज्ञान प्राप्त करून त्यापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे ज्ञान उपयोगिता होय. उदाहरणार्थ संगणकाच्या विविध कार्यप्रणालींचा अभ्यास केल्यामुळे संगणकाद्वारे मिळणारी उपयोगिता. आता 4 गुणांचा प्रश्न आहे. 4च प्रकार लिहिले तरी चालू शकेल, पण मी मात्र पुढचाही प्रकार घेतलेला आहे. 5. स्वामित्व उपयोगिता. वस्तूच्या मालकी हक्कामुळे निर्माण होणारी उपयोगिता म्हणजे स्वामित्व उपयोगिता होय. उदाहरणार्थ दुकानातील धान्याची खरेदी केल्यानंतर त्यापासून मिळणारी उपयोगिता. 6. काल उपयोगिता. वस्तूच्या वापराचा काळ बदलून वाढवलेली उपयोगिता म्हणजे काल उपयोगिता होय. उदाहरणार्थ वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना तिचा साठा करून दुर्मिळतेच्या काळात तिचा वापर करणे किंवा पावसाळ्याच्या काळात छत्र्या विक्रीस काढून त्यामध्ये उपयोगिता निर्माण करणे. आता नोंद घ्या, उत्तरात कोणतेही 4 मुद्दे अपेक्षित. 4 गुण आहेत म्हणून 4 मुद्दे लिहा. दुसरा प्रश्न आहे मागणीचे प्रकार स्पष्ट करा. आता मागणीचे प्रकार पाहूया पुढील प्रमाणे. 1. प्रत्यक्ष मागणी. मानवी गरजा भागवण्यासाठी उपभोग्य वस्तू व सेवांची प्रत्यक्षपणे मागणी केली जाते, म्हणून त्यांना असणाऱ्या मागणीस प्रत्यक्ष मागणी म्हणतात. उदाहरणार्थ अन्नपदार्थ, कपडे इत्यादींची मागणी. 2. अप्रत्यक्ष मागणी. ज्या वस्तूंची व सेवांची उपभोग्य वस्तू व सेवांच्या निर्मितीसाठी मागणी केली जाते त्यांना असणाऱ्या मागणीस अप्रत्यक्ष मागणी म्हणतात. अप्रत्यक्ष मागणीस परोक्ष मागणी असेही म्हणतात. उदाहरणार्थ उत्पादन घटकांना असलेली मागणी. तिसरा प्रकार आहे पूरक किंवा संयुक्त मागणी. एखादी गरज भागवण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची मागणी एकत्रित केली जाते, तेव्हा त्या वस्तूंना असणाऱ्या मागणीस पूरक किंवा संयुक्त मागणी म्हणतात. उदाहरणार्थ शाई व पेनाची मागणी.
4. संमिश्र मागणी. अनेकोपयोगी वस्तूला असणाऱ्या मागणी संमिश्र मागणी म्हणतात. उदाहरणार्थ विजेची मागणी. 5. स्पर्धात्मक मागणी. पर्यायी वस्तूंना असणारी मागणी म्हणजे स्पर्धात्मक मागणी होय. उदाहरणार्थ चहा व कॉफीची मागणी. उत्तरात कोणतेही 4च मुद्दे लिहिले तरी चालेल. 4च लिहा 4 गुणांच्यासाठी. यानंतर तिसरा प्रश्न आहे, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. आता पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व विचारात घेऊ. क्रमांक 1. अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे विवेचन. स्थूल आर्थिक विश्लेषण आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. स्थूल आर्थिक विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे आर्थिक वर्तन समजून घेण्यास उपयुक्त ठरते. 2. आर्थिक चढ उतारांचे विश्लेषण. उत्पन्नातील चढ उतार, उत्पादन आणि रोजगारातील चढ उतारांची कारणे, व्यापार चक्र तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण उपयुक्त ठरते. 3. राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार. स्थूल अर्थशास्त्रातील विविध सिद्धांताच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास नवीन आर्थिक धोरणाची मांडणी करण्यास उपयुक्त ठरतो. 4. आर्थिक विकासाचा विचार. स्थूल अर्थशास्त्रातील विविध सिद्धांताच्या आधारे विकसनशील व अविकसित देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी आर्थिक व सामाजिक समस्या समजण्यास मदत होते. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास या देशात आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करतो. प्रश्न क्रमांक 3 शेवटचा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणताही एकच सोडवायचा. 6 गुण आहेत. मग त्यात 6 मुद्दे आले तरी चालू शकेल. पहिला प्रश्न आहे, मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा आणि दुसरा, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. चला तर पाहूया आपण. मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बोर्ड परीक्षेला नेहमी येतो. 1. अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी. ED बरोबर हे सिग्माचं चिन्ह आहे, म्हणजे अनंत त्याचा अर्थ. किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी असं म्हणतात. उदाहरणार्थ सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढते. आता सूत्र पाहूया. मागणीची किंमत लवचिकता बरोबर अंशस्थानी मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल बरोबर अनंत लवचिकता. मागणीची किंमत लवचिकता अनंत, अनंत बदल. आता त्यावरून आकृती काढायची आहे. संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र काढायचा आहे. अ आणि य अक्षावर किंमत घ्यायची. क्ष अक्षावर मागणी नगसंख्या घ्यायची. क या किमतीला म हा मागणी वक्र आहे. इथे अनंत लवचिकता दर्शवलेली आहे. असा वक्र काढायचा. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे स्पष्टीकरण पण लिहायचं. क या किमतीला मागणी अनंत लवचिक आहे, जी म या मागणी वक्राने दर्शवली आहे. मागणी जेव्हा अनंत लवचिक असते तेव्हा मागणी वक्र क्ष अक्षाला समांतर असतो. हा क्ष अक्ष आहे, त्याला समांतर हा म मागणी वक्र. व्यवस्थित आकृती काढायची. क्रमांक 2. संपूर्ण अलवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड 0. किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 20% घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही. सूत्र. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. मागणीची किंमत लवचिकता पर्सेंटेज डेल्टा म छेद पर्सेंटेज डेल्टा क. हेच मराठी सूत्र सांकेतिक अक्षरात दिलं आहे. मागणीची किंमत लवचिकता अंशस्थानी किती दिलेले आहे, म्हणजे मागणीतला शेकडा बदल 0 आहे आणि किमतीतला शेकडा बदल 20 आहे. उत्तर येणार आहे 0, म्हणजे संपूर्ण अलवचिक मागणी. मागणीची किंमत लवचिकता आहे 0. व्यवहारात ही परिस्थिती कमी प्रसंगी आढळते. उदाहरणार्थ मिठाला दुधाला असलेली मागणी. याची आकृती वक्र पण काढायचा आहे. संपूर्ण अलवचिक मागणी वक्र. य अक्षावर किंमत घ्यायची, क्ष अक्षावर मागणी नगसंख्या घ्यायची आणि पहा क या किमतीला ब इतकी मागणी आहे. किंमत क पासून क1 कमी झाली तरी ब इतकी मागणी आहे आणि किंमत क2 इतकी वाढली तरीसुद्धा मागणी तीच आहे. म्हणून मागणीचा वक्र म हा य अक्षाला समांतर बनतो. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे म हा मागणी वक्र य अक्षास समांतर असतो. क या किमतीस म ही मागणी आहे. किमतीमध्ये क1 क2 असे बदल झाले
तरी मागणीत काहीही बदल होत नाही, म्हणून म हा मागणी वक्र य अक्षाला समांतर राहतो. क्रमांक 3 एकक लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? 1. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 50% वाढ होते. सूत्र: मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. मग मागणीत 50% बदल, किमतीत शेकडा 50%च दोन्ही बदल समान झाला तर एक लवचिकता असते. यावरून आकृती काढायची, वक्र काढायचं. एकक लवचिक मागणीचा वक्र. य अक्षावर किंमत आहे, क्ष अक्षावर मागणी घेतलेली आहे. आणि पहा, मूळ किंमत आहे क, त्यावेळेला ब मागणी आहे. किंमत कमी झाली क 1, त्यावेळेला मागणी वाढलेली आहे ब 1. आणि हा म मागणी वक्र तयार होतो. हा लवचिकता 1 आहे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? 1 लवचिकता दाखवतो. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे क 1 हा किमतीतील बदल आहे, तर ब 1 हा मागणीतील बदल आहे. हे दोन्ही बदल एकसारखे असल्याने म हा मागणी वक्र एकक लवचिक मागणी दर्शवतो व तो आयताकृती परिवलयाचा असतो. असं स्पष्टीकरण पण लिहायचं आहे. क्रमांक 4 जास्त लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? ग्रेटर दॅन 1, एकापेक्षा जास्त. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 100% वाढ होते. सूत्र: मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. आता पहा, मागणीतील शेकडा बदल 100 आणि किमतीतला शेकडा बदल 50. उत्तर येईल 2. म्हणून किती आहे? एकापेक्षा जास्त लवचिकता आलेली आहे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ग्रेटर दॅन 1. आता त्यावरून वक्र काढायचा आहे. जास्त लवचिक मागणीचा वक्र. य अक्षावर किंमत आणि इथे क्ष अक्षावर मागणी घ्यायची आहे. पहा, क ही मूळ किंमत होती तेव्हा ब इतकी मागणी आहे. किंमत क 1 कमी झालेली आहे, त्यावेळेला मागणी वाढलेली आहे. ही किमतीतलं अंतर कमी आहे, हे मागणीतलं अंतर जास्त आहे. म हा मागणी वक्र म्हणजेच जास्त लवचिक मागणी, एकापेक्षा जास्त लवचिकता. हा वक्र काढायचा. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे ब 1 हा मागणीतील बदल आणि क 1 हा किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे म हा मागणी वक्र लवचिक मागणी दर्शवतो. या प्रकारात मागणी वक्र पसरट असतो. असा पसरट मागणी वक्र तयार होतो, जास्त लवचिक मागणीचा वक्र. शेवटचा 5वा प्रकार कमी लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड जी आहे लेस दॅन 1, एकापेक्षा कमी. जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 25% वाढ होते. सूत्र: मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. आता पहा, इथे मागणीतला शेकडा बदल 25 आहे आणि किमतीतला शेकडा बदल 50 आहे. उत्तर येईल 0.5, म्हणजे एकापेक्षा कमी, म्हणून कमी लवचिक मागणी. त्यावरून आपल्याला वक्र काढायचा आहे, कमी लवचिक मागणीचा वक्र. य अक्षावर किंमत, क्ष अक्षावर मागणी घ्यायची आणि क ही किंमत असताना ब इतकी मागणी आहे. किंमत आता क 1 कमी झाली, त्यावेळेला मागणीसुद्धा वाढलेली आहे. पण किती वाढलेली आहे? तर क 1 हे अंतर जास्त आहे आणि ब 1 हे अंतर कमी आहे, म्हणून ही कमी लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1. म हा मागणीचा वक्र काढायचा. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे ब 1 हा मागणीतील बदल क 1 या किमतीतील बदलापेक्षा कमी आहे, म्हणून म हा मागणी वक्र कमी लवचिक मागणी दर्शवतो. हा मागणी वक्र तीव्र उताराचा असतो. घसरगुंडीसारखा एकदम स्ट्रेट आलेला दिसतोय, तीव्र उताराचा. अशा प्रकारे किंमत लवचिकतेचे 5 प्रकार लिहायचे. यानंतर दुसरा प्रश्न होता सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आता 6 गुणांचा प्रश्न आहे म्हणून 6 लिहायचे. 4 गुणांना आला तर 4च मुद्दे लिहायचे. जितक्या गुणांचा प्रश्न असेल तेवढे मुद्दे लिहा. 1. वैयक्तिक घटकाचा अभ्यास.
सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. 2. किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. क्रमांक 3. आंशिक समतोल. 2 घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. 4. चौथं वैशिष्ट्य विशिष्ट गृहीतकांवर आधारित. इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. या गृहीतकांमुळे सिद्धांताचे विवेचन सोपे होते. क्रमांक 5. विभाजन पद्धत. 5वा मुद्दा आहे वैशिष्ट्य विभाजन पद्धत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी. क्रमांक 6. सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. 7. बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. आणि 8वा शेवटचा मुद्दा आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी, व्यवहारतोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे. आता 6 गुणांचा प्रश्न होता म्हणून 6 मुद्दे लिहायचे, पण 8 गुणांना प्रश्न आला तर 8ही मुद्दे लिहायचे, 4 गुणांना प्रश्न आला तर 4 मुद्दे लिहायचे. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. व्हिडिओ लेक्चर आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पोस्ट करू शकेल आणि मी पोस्ट केलं की तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळेल. इयत्ता 11वी-12वीचे अनेक व्हिडिओ लेक्चर तुम्ही माझे पाहता. तुमचं खूप कौतुक करते, शाबासकी देते आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा पण देते.